नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा आजच्या भागामध्ये काय नवीन एपिसोड आला आहे आज ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, अधिपती आणि मदनचे जोरदार भांडण। मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की शिवानी कशा प्रकारे अधिपतीचा गैरसमज दूर होण्यासाठी सर्व सत्य सांगते की मदन आणि अक्षरा लहानपणाचे मित्र आहे, पण तरीही अधिपतीचा गैरसमज दूर होत नाही। आणि आता मात्र अधिपती मदनला भेटण्याचा विचार करतो, कारण अधिपतीला वाटते मास्तरीनबाई आणि आमच्यामध्ये जे काही घडते ते सर्व मदनमुळे। आता इकडे दुसरीकडे अक्षरा शाळेमध्ये जाते तेव्हा फुलपागारे सर अक्षराच्या हातात एक लेटर देतात। ते लेटर पाहताच अक्षरा चकित होते आणि बोलू लागते, सर हे कसं शक्य आहे आणि हे सर्व कोणी केलंय? तेव्हा फुलपागारे सर सांगू लागतात, भुमेश्वरी मॅडमनी सांगितले की तुम्ही आता इथं नाही राहू शकत। तेव्हा अक्षरा बोलते, पण आता मुलांच्या परीक्षा येत आहे, तुम्ही सांगितलं पाहिजे होतं ना। तेव्हा सर बोलू लागता, हो आम्ही सांगितलं होतं, पण तरीही त्या काही समजून घ्यायला तयार नव्हत्या, तुम्ही काहीतरी करा। तेव्हा अक्षरा बोलते, आम्हाला अधिपतींना भेटायलाच पाहिजे। आता मात्र अक्षरा तिथून निघते आणि अधिपतीला भेटायला जाते, पण इकडे अधिपती मॅडला भेटायला जाण्यासाठी निघतच असतो, पण तितक्यातच अधिपतीला मॅडची गाडी दिसते। आता मॅड गाडीचा दरवाजा लावणारच तितक्यातच अधिपती दरवाजा पकडून घेतो। तेव्हा मॅड अधिपतीला बोलतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्या गाडीला हात लावण्याची? आपल्याला माहितच आहे अधिपतीमुळे अक्षरा मॅडला बोलते, म्हणून मॅडला अधिपतीचा खूप राग आलेला असतो। आता मात्र अधिपती मॅडला बोलतो, तुझा आणि मास्तरीनबाईचं काय चालू आहे? तुझ्यामुळेच आमच्या दोघांमध्ये वाद चालू आहे। तेव्हा मॅड बोलतो, तू कसा माणूस आहेस? जी मुलगी तुझ्याबद्दल कोणी काहीही बोललेलं ऐकून घेत नाही, तरीही तू अक्षबद्दल असा बोलतोय। जसं तुला वाटतंय तसं आमच्यामध्ये काहीही नाहीये, आम्ही फक्त लहानपणाचे मित्र आहे। मॅट सांगतच असतो तितक्यातच अक्षरा तिथे येते आणि मॅटला बोलू लागते, आमच्यामध्ये पडू नकोस। तेव्हा मात्र अक्षरा मॅटला बोलू लागते, मी तुला सांगितलं होतं की तू आमच्यामध्ये पडू नकोस, तरीही तू अधिपतीला भेटायला आला। आता मात्र अधिपतीला करते, मी जे समजत होतो असं काहीही नाहीये। आता मात्र अक्षरा अधिपतीला सर्व सत्य सांगू लागते। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? आता अधिपती अक्षराचं बोलणं समजून घेईल हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद।